मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन याविषयी सुंदर असं भाषण या ठिकाणी बघणार आहोत. सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या काही चारोळ्या आपण घेणार आहोत. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. उत्सव तीन रंगाचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला, ज्यांनी भारत देश घडविला. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याची ध्वजा फडकते, सूर्य तळपतो प्रगतीचा. पराक्रमाचे बीज पेरतो, सुगंध माझ्या मातीचा, सुगंध माझ्या मातीचा. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच आहे आमचा भारत देश महान, म्हणूनच आहे आमचा भारत देश महान. तीन रंगाचा आमचा तिरंगा, केसरी पांढरा आणि हिरवा. तीन रंगाचा आमचा तिरंगा, केसरी पांढरा आणि हिरवा. नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा, नभी फडकत गातो नित्य पराक्रमाची गाथा. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्याच्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. उदाहरणार्थ महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणास लावले. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली. आज भारताकडे स्वतःचा अन्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. चला तर सर्वांनी मिळून आपण आपल्या भारताला एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. जय जनार्दन, जय गुरुदेव.